पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक अभूतपूर्व पराक्रम गाजविला आहे। याच निर्णायक कारवाईने केवळ पाकिस्तानला धडा शिकवला नाही तर संपूर्ण राष्ट्राला एका धाग्यात बांधले आहेत। नागपुरात नुकत्याच झालेल्या तिरंगा यात्रेत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला, जिथे जात धर्म आणि पंथाच्या सीमा विसरून देशवासियांनी आपल्या वीर सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प केला। पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी निर्णयाला देशभरातून अभूतपूर्व समर्थन मिळत आहे। आज भारताने आपल्या एकतेचे आणि शौर्याचे जगाला दाखवून दिले आहे की आम्ही दहशतवादाला कधीही खपून घेणार नाहीत। या देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ ही तिरंगा यात्रा, सैनिकांच्या समर्थनार्थ ही तिरंगा यात्रा मोदी सरकारने जो पाकिस्तानला धडा शिकवला हे दर्शवण्यासाठी की आम्ही सर्व भारतवासी सर्व जातपात धर्म विसरून सर्व पक्षभेद विसरून सैनिकाच्या मागे, या देशातील तिन्ही दलाच्या मागे या देशातील जनता उभी आहे हे दर्शवण्यासाठी ही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोदी साहेबांनी जो पाकिस्तानला धडा शिकवला, आम्ही सर्व मोदी साहेबांच्या मागे ठामपणे देश उभा आहे हे सांगण्यासाठी ही तिरंगा यात्रा आहे। या रॅलीच्या निमित्तानं संदेश एवढाच आहे की देशावर जेव्हा जेव्हा कोणी संकट आलं तेव्हा तेव्हा संपूर्ण देश हा पक्षभेद, जातभेद, धर्मभेद विसरून हा देशाच्या सैनिकाच्या मागं, देशाच्या तिन्ही दलाच्या मागं उभा राहतो हा इतिहास आहे। आणि पुन्हा यावेळी सुद्धा समस्त भारतवासी जनतेनं जे प्रचंड समर्थन या युद्धजन्य काळामध्ये मोदी सरकारला दिलं, देशाच्या सैनिकाप्रती दिलं, हा संदेश अशाच पद्धतीचं वातावरण भविष्यामध्ये जेव्हा केव्हा देशावर संकट येईल तेव्हा संपूर्ण देशानं एक दिलानं सैन्याच्या मागे, सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी ही तिरंगा यात्रा आहे। त्यातून माजी सैनिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली आहे। नागपूरच्या तिरंगा यात्रेतून देशवासियांनी दाखवलेला उत्साह आणि सैनिकांप्रतीचा आदर हा भारताच्या अटळ संकल्पाचा पुरावा आहे। जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण राष्ट्र आपल्या वीर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। ही एकता आणि हा अभिमानच भारताला महासत्ता बनवेल।